नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आता ऊन खूप असल्यामुळे आपले जे कुबेरचं झाड आहे ना, त्याचे पानं पिवळे पडतात आणि गळतात. तर त्यासाठी मी काय उपाय केलेला आहे ते मी आज सांगणार आहे. तर त्याचं काय होतं, कधी-कधी हे झाड कधीही सुकत नाही किंवा याचे पानं खराब होत नाही, कधीच नाही होत. ह्याला स्वतःच्याच त्याच्यात त्याचं जे पाला आहे ना, त्यात भरपूर प्रमाणात पाणी साठवलेलं आहे त्याने, त्यामुळे झाड कधीही सुकत वगैरे नाही. पण जर काही फॉल्ट झाला म्हणजे मातीत म्हणा किंवा त्याच्या छोटी कुंडी असल्यामुळे म्हणा, त्यामुळे त्याला जर गारवा जास्त म्हणजे जास्त मुळी त्याची हे झाली असली तरच त्याचं काही होतं, नाही तर आपोआप ते झाड अजिबात सुकत नाही कधीच. आणि कधीही ते पिवळं पडत नाही आणि गळत पण नाही. फक्त त्याचं काय होतं की एखाद्या दिवस आपल्याकडून कुंडी छोटी जाती आणि मग त्याच्या मुळ्यांना व्यवस्थित वाढ नाही होत त्याचीवाली. त्यामुळे असं होऊ शकतं की पानं पिवळी पडू शकतात, गळू शकतात. पण असं सुकत वगैरे नाही ते, कारण त्याच्यातच मुळात त्याच्यातच भरपूर पाणी आहे. तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे जर कुबेरचं झाड असेल तर किती रसरशीत पानं असतात त्याचीवाली. तर त्यासाठी मी अशी थोडी-थोडी कटिंग करून घेणार आहे, कारण हे झाड खूप असं कुंडीच्या खाली जात आहे ना, त्यामुळे तर मी कटिंग करून घेणार आहे. आणि नंतर मी त्याचं म्हणजे व्यवस्थित त्याला उकरून देऊन, जर कुणाला माती बदलायची असेल तर माती पण बदलू शकता, नवीन माती टाकू शकता. कारण पहिली माती जरी निकामी झालेली असली ना आपली, तर त्याने पण असं होऊ शकतं. तर त्यामुळे मी हे कटिंग करून घेणार आहे. आणि नंतर मी काय, माझी कुंडी एवढे माझं हे खराब नाही झालेलं, त्यामुळे मी जास्त नाही त्याला माती वगैरे नाही बदलणार. फक्त त्यात नवीन 2-3 वस्तू टाकणार आहे आणि परत मी छान असं ते झाड हे करणार आहे, रोपवणार आहे. कुंडी बदलायला आता नाही आहे शक्य, आणि तुम्ही याच्यापासून पण रोप तयार करू शकता कटिंगपासून. याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ केला आहे आणि बऱ्याच जणाला माहिती पण असेल. तर अशा प्रकारे मी कुंडी उकरून घेणार आहे. आणि याच्यातली माती पण आहे ना, काय झालं कमी झालेली आहे काय माहिती, आणि थोडंसं हे असं लय झाड असल्यामुळे दुर्लक्ष होतं. तर मी अशा प्रकारे हिची कुंडी उकरून घेणार आहे. त्याची माती मोकळी करून घेणार आहे थोडी-थोडी, जेणेकरून त्याच्या मुळ्या थोड्याशा हवा लागेल मुळ्याला आणि उकरून असं नाही का, मोकळी होईल माती. माती जेवढी ह्या झाडाला जेवढी माती तुमची भुसभुशीत असेल, तुम्हाला जर आपल्या म्हणजे आमच्या भागाला धान वगैरे नाही आहे, नाही तर त्याचं पण ते जे असतं ना हे भूस म्हणा किंवा खत म्हणा, ते पण टाकलं तर अतिशय उत्तम राहतं. कोणी अंड्याचे टलबरं टाकते, पण मी नाही टाकले, कारण माझ्याकडे नाही आहेत. म्हणजे एकदम बारीक चुरा करून टाकतं कोणी. म्हणजे मी बघितलेलं आहे म्हणून म्हणलं. आणि हे मी कोकोपीट टाकणार आहे. तर हे आपलं घरी आपण तयार केलेलं आहे कोकोपीट. मी विकत कोकोपीट आणत नाही. एकदाच आणलं होतं. नंतर मी काही कोकोपीट विकत आणत नाही. आता घरीच करते, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भरपूर नारळाची झाडं आहेत. तर मी आधी कोकोपीट टाकून घेणार आहे. कोकोपीट पाणी धरून राहतं आणि जमीन पण एकदम भुसभुशीत राहते. तर त्यामुळे कोकोपीट छान काम करतं आपल्या झाडांवर. कुठलंही झाड असो, तुम्हाला जर झाड नवीन लावायचं असेल तर कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट, तुमच्याकडे जर दुसरं अजून कुठलं खत असेल तर ते खत, शेणखत, माती तर एकदम कमी वापरली तरी चालते. कारण काय होतं, झाडं भुसभुशीत राहतात. हेच भरपूर होतं ना, कुंड्या तरी अशा किती मोठ्या असतात. तर त्यासाठी तरी बघा अशा प्रकारे मी असं कोकोपीट टाकून घेणार आहे. आणि नंतर वरून परत शेणखत आणि थोडीशी माती टाकणार आहे. तर हे बघा, हे आहे वर्मी कंपोस्ट, हे पण टाकून घेणार आहे. थोडंसं टाकणार आहे, कारण कुंडी आपली छोटी आहे आणि झाड पण अजून छोटंच आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही कुंडी भरून घेतलेली आहे. जर पानं पिवळे पडत असतील किंवा त्याची मुळं जर तुम्हाला जर एवढं करून पण जर नाही फरक पडला, तर तुम्ही कुंडीत माती बदलू शकता आणि दुसऱ्या कुंडीत लावू शकता. कारण माती जर निकामी झाली तर मग एवढं व्यवस्थित ते रोपत नाही किंवा फुटत नाही, नवीन छान अशी त्याची वाढ होत नाही आणि पानं पण असे पिवळे पडून गळून जातात, नुसत्या काड्या राहतात. तर त्यासाठी अगोदरच तुम्ही हे करा. आणि मी घेतलेली आता शेणखताची माती, शेणखत आणि माती घालून ठेवलेलीच आहे आपल्याला, कारण आता नवीन झाडं लावायची आहे ना, त्यासाठी. तर ही आहे शेणखत माती मिक्स. तर हे पण टाकून घेणार आहे. एकदम साधा सोपा उपाय आहे. घरच्या घरी आपण नवीन झाडं आणण्यापेक्षा हेच जर प्रयत्न केले, तर आपण याच झाडापासून छान असं नवीन आपण रोपं पण तयार करू शकतो. तुम्हाला नवीन रोप लावायचं असेल कुंडीत, तेव्हासुद्धा अशाच प्रकारे करा, की तुम्ही जेवढी माती घेताल तेवढंच कोकोपीट घ्या आणि तेवढंच अजून दुसरं कुठलं तुमच्याकडे खत असेल, सोयाबीनचं जर भुसा असेल, अजून तुम्ही जर अंड्याचं टाकणार असाल तर ते पण टाकू शकता. आणि छान असं आपण
हे झाड लावू शकतो. तर मी आता हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि तुंबळे छान असं रोपणार आहे. याच्याकनी थोडेसे बघा शेंड्याला आहे ना जे पानं आहेत ते थोडेसे पिवळे पडायला लागले होते, त्यामुळे मी हे आज थोडंसं त्याला उकरून देऊन नवीन खत टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं हे खूप छोटं होतं आणलं तेव्हा, त्याची 3-4 वेळेस कटिंग केलेली आहे आपण, तरी पण भरपूर असं सुंदर असं रोपलेलं आहे. तर थोडी थोडी पानं त्याचे पिवळे पडायला लागले, म्हणून मी हे छोटंसं माती उकरून आणि त्यात नवीन माती, नवीन कोकोपीट आणि नवीन वर्मी कंपोस्ट टाकलेलं आहे. तर बघूया आता पुढे कसं रोपतं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे जर झाडं असेल तर आज छोटासा प्रयत्न नक्की करून बघा. आणि बरं जर नाही फरक पडला तर तुम्हाला माती बदलावी लागेल, कारण त्याच्या मुळं खूप दाट होतात, कारण जागा नसते ना कुंडीत एवढी. त्याचे मोठ्या मोठ्या कुंड्या असतात त्या जमून जातात, पण छोट्या छोट्या कुंड्यात एवढी जागा नसते, तर मुळं गोल 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 त्यातच भिंगतात आणि ते एकमेकाला मग हे नाही होत ना, ते त्याची वाढ कुठून जाते. तर त्यासाठी तुम्ही असे प्रयत्न नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण भेटू परत अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी व्हिडिओला आपल्या नक्की सबस्क्राईब करा.